गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्यन सगळ्यांत स्वागत करते आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सो आज आहे ना मी एक सगळ्यांची आवडती रेसिपी दाखवणार आहे. इनफॅक्ट मला आहे ना आईस्क्रीम फार आवडतं. इनफॅक्ट सगळ्यांनाच आईस्क्रीम आवडतं. सो आज आपण समथिंग युनिक आईस्क्रीम ट्राय करणार आहोत. ते म्हणजे सीताफळ आईस्क्रीम. सीताफळचा सीझन आहे. सो सीताफळ आईस्क्रीम आज आपण ट्राय करणार आहोत. कसं बनवायचं आहे सगळं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. सो इकडे मी घेतली आहेत ही 3 सीताफळं, तुम्ही बघू शकता. सो आता आपल्याला ह्याच्यामधले ज्या बिया वगैरे सगळं आहेत त्या सगळ्या काढायच्या आहेत. सो या दाखवते. सो गाईज, आता आहोत ना आपण सीताफळला असं भागांमध्ये कट केलं आहे. 3 सीताफळ आहेत, राईट. सो आता काय करायचं आपण, हे जे सगळ्या बिया आपल्याला काढायच्या आहेत, राईट. सो चमच्याने आपण काढणार आहोत या बियांना. सगळ्यात पहिले हे सगळे सीताफळांचं जे हे आहे ना ते आपण काढून घ्यायचं आहे. आता ह्याचं प्रॉपर मी ह्या बियांमधनं ह्याचा पल्प आहे ना तो काढते आणि नंतर भेटते. गाईस, आफ्टर हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास लागला आहे सीताफळाचा जो पल्प आहे तो मला साईडला काढायला. 3 सीताफळ होते, त्याचा हा बघा हा एवढा पल्प जमा झाला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. आता अजून काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ते तुम्हाला मी सांगते. पण सगळ्यात पहिलं की तुम्हाला कोणता आईस्क्रीम आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझं तर सगळेच आईस्क्रीम फेवरेट आहेत, पण मला आईस्क्रीमपेक्षाही जे जास्त म्हणजे आईस्क्रीममध्ये मी सांगायला गेलं तर माझं बटरस्कॉच फेवरेट आहे. आय लव्ह बटरस्कॉच आईस्क्रीम. आणि बटरस्कॉचच्या ह्याच्यामध्ये मला फालुदा फार आवडतो. मी एक मिनी रेसिपी फालुदाची नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. खूप छान लागतो फालुदा. आणि जर मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही तो फालुदा ट्राय केला ना, मला ॲक्च्युली मी जो घरी फालुदा बनवते दॅट्स अ रोज फालुदा, ROSE वाला रोज. खूप छान लागतो तो फालुदा खायला. आणि माझी फ्रेंडलाही तो फार आवडतो. तिला तर भाई ती फॅनच आहे त्या फालुदाची. रोज फालुदा तिला जाम आवडतो. ओके, लेट्स कंटिन्यू टू द रेसिपी. सो आता आपण हा जो मिश्रण आपण ह्याची हे जे पल्प काढून घेतलं आहे सीताफळाचा. सो आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. सो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा पल्प. आणि या सांगते काय काय अजून टाकायचं आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे, ऑलरेडी सीताफळ फार गोड असतात, पण तुम्ही तुमच्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर टाकायची. तुमच्या प्रमाणामध्ये साखर आणि टाका. सो लेट्स कंटिन्यू टू रेसिपी. चला. सो गाईज, इकडे आपण घेतला आहे हा मिक्सी जार. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण टाकणार आहोत तो हा पल्प सीताफळचा. ठीक आहे. ओके. अँड त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे साखर. तुम्ही तुमच्या चवीच्यानुसार साखर आणि टाका. हे बघा, मी 2 टेबलस्पून साखर टाकली आहे. अँड आता तुमच्याकडे जर व्हिप असेल, म्हणजे ती जी फ्रेश क्रीम असते, राईट, व्हिप क्रीम नॉट, जी फ्रेश क्रीम असते ना, जर ती तुमच्याकडे असेल तर ती टाकलात तरीही चालेल. पण आता माझ्याकडे ती अवेलेबल नाही आहे. सो त्याच्यामुळे मी ह्याच्यात आहे ना आपल्या दुधाच्या वरती जी मलाई साचते, राईट, सो ती मलाई घालणार आहे मी. ही बघा, मस्त जाड अशी मलाई आहे ही. सो ही मलाई आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये. हे बघा, लय भारी आणि जाड मलाई आली आहे गाईज. हे बघा. ओके. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत ते दूध. ठीक आहे. थोडंसं दूध टाकलं आहे आपण आता. सो गाईज, आपली ही मस्त अशी थिक पेस्ट रेडी आहे. कॅन यू सी दिस थिकनेस? ओ माय गुडनेस, किती सुंदर दिसतं ही.
आय एम सुपर डुपर एक्सायटेड टू टेस्ट दिस आईस्क्रीम गाईज. सिरियसली हे बघा गाईज, जसे की तुम्ही पल्प पाहिला आईस्क्रीमचा. सो नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू इज, हे बघा इकडे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, जस्ट की काजू, बदाम. सो आता आपण आहे ना ह्याला किसणार आहोत. इट विल रिअली टेस्ट सो नाईस. आणि त्याच्यानंतर ॲट द एंड अंजिरी आपण टाकणार आहोत. सो आय विल शो यू दॅट टू. पण सगळ्यात पहिला आपण ह्या काजू बदामला मस्त किसून घेऊया. मस्त अशी पावडर करायची, कारण इफ जर आपण जर चॉप केलं ना इट विल टेस्ट नाईस. बट असं सीताफळ आईस्क्रीममध्ये काजूला चावायचं नो. त्याच्यापेक्षा आपण ह्याची मस्त पावडर करूया अँड देन सांगते पुढे काय करायचं ते. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा की तुम्हा लोकांना अजून आईस्क्रीमच्या रेसिपीज बघायला आवडतील का? कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली मला आहे ना बऱ्याच दिवसापासून चॉकलेट आईस्क्रीम ट्राय करायचं आहे. सो लेट्स सी कधी मुहूर्त आहे त्या चॉकलेट आईस्क्रीमचा. पण तात्पुरता आता हे सीताफळ आईस्क्रीम कसं लागतं आहे ते आपण बघूया. नंतर मग सेकंड टाईम आपण बनवायला मोकळे. म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा जी गोष्ट आपल्याला आवडते ना आपण बनवलेली ती आपण नेक्स्ट टाईम म्हणजे दुसऱ्यांदा बनवूच शकतो. हा मला कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती, कारण मला एक गोष्ट आवडली इनफॅक्ट, आणि ते जर मला सारखी खायची इच्छा झाली तर ती मी बनवते. माझं असं नाही आहे की बाई कशाला बनवायचं आहे, जाऊ दे, असं नाही करत मी. कारण आय एम टू फूडी. मला फूड एक्सप्लोअर करायला फार आवडतं. अँड आय एम नॉट अ स्वीट फॅन स्पेशली. पण मला स्वीटमध्ये जास्त करून आईस्क्रीम आणि फालुदा आवडतो. बाकी मी स्वीट्समध्ये काहीच म्हणजे काही नाही हे करत. मी मिठाई खूप मला मिठाई अजिबात म्हणजे जास्त नाहीच खात मी. म्हणजे एक मिठाईचा पीस असतो त्याचाही हाफ पीस मी खाते. म्हणजे पूर्ण होल मिठाई नाही खात मी. लाईक आय एम नॉट अ स्वीट फॅन ॲट ऑल. बट आईस्क्रीम आणि फालुदाची बात ही कुछ और है. ओके. अँड हां, आईस्क्रीममध्ये मला चॉकलेटचं आईस्क्रीम आहे हे नाही आवडत. माझ्या बहिणीला लय आवडतं चॉकलेट आईस्क्रीम. सो मला स्पेशली तिच्यासाठी ट्राय करायचं आहे चॉकलेट आईस्क्रीम. सो जेव्हा कधी बनवेन मी तेव्हा त्याची रेसिपी लगेच अपलोड करेन. कदाचित आजही बनवू शकते, नो आयडिया. सो पण तो व्हिडिओ थोडा लेट येईल चॉकलेट आईस्क्रीमचा. फर्स्ट सीताफळ आईस्क्रीमचा हाच व्हिडिओ येणार आहे फर्स्ट. अँड त्याच्यानंतर आपण म्हणजे मी बघेन की चॉकलेट आईस्क्रीमचा व्हिडिओ म्हणजे आज मी कदाचित हे करेन शूट अँड ऑन. नॉट फिक्स की मी आजच बनवेन, पण आज जर मला वेळ भेटला तर आय विल नक्की ट्राय करेन मी सीताफळ आपली चॉकलेट आईस्क्रीम. आणि आमच्याकडे माहिती आहे, लेट मी शो यू वन थिंग. आमच्याकडे ना भरपूर चॉकलेट्स सी हे बघा इकडे चॉकलेटच्याच रांगा लागल्या आहेत. ह्याच्यामधले थोडे चॉकलेट म्हणजे 2-3 चॉकलेट्स ऑलमोस्ट संपले आहेत. अँड हे बघा वरती दाखवते तुम्हाला. हे बघा ही एक चॉकलेट आहे सी वरती. म्हणजे बापरे मी चॉकलेटचा खजाना आहे बघा. ही बबलवाली चॉकलेट आहे. अशा 4 मोठ्या चॉकलेट्स आहे. डेअरी मिल्क आहे, एक फ्रूट नटवाली आहे, एक त्या टाईपमधली आहे. सो आणि एक ओरिओवाली. म्हणजे माझा जो भाऊ आहे म्हणजे माझा काका, तर त्याने आहे ना आम्हाला चिल्ड्रन्स डेचं गिफ्ट सेलिब्रेशनचा बॉक्स दिलेला. त्याच्यामध्ये ती ओरिओ चॉकलेट होती. अँड आय एम फॅन ऑफ दॅट ओरिओ. लेट मी शो यू. म्हणजे तुम्हालाही ती आवडत असेल की आय डोंट नो. सी हां दिस 5 स्टार ओरिओ वन. दिस इज अमेझिंग. आय रिअली लव इट. आणि हे जे मोठे चॉकलेट्स दिसत आहेत ते आम्हाला मम्मी पप्पांनी चिल्ड्रन्स डेचं गिफ्ट दिलं आहे दोघांनी. सो म्हणजे भरपूर चॉकलेट्स आहेत. पण मी जास्त काही चॉकलेट्स मला कधीच एक मूड झाला तर एक जस्ट 1 पीस ऑफ द चॉकलेट दॅट मच. आणि ते मी चॉकलेट्स खाल्ले नाहीत अजून. बघूया पण आईस्क्रीमचं बनवायचा विचार चालू आहे माझा. मी माझे खाल्ले 2. हां ॲक्च्युली सेलिब्रेशनचे 2 बॉक्स आणलेले. त्याच्यामध्ये एक बॉक्स माझ्यासाठी होता नाही, एक बॉक्स ह्या मॅडमसाठी होता. सो हिने हिचे 2 चॉकलेट संपवल्यात. हां 2 चॉकलेट संपवले आहेत. आणि हिला त्याहून माझी अशी इच्छा आहे की मी हिला चॉकलेट आईस्क्रीम बनवून खिलू. सो लेट्स सी. ते आज मुहूर्त निघतं त्याचा की कधी
नेक्स्ट टाईम एवर. सगळ्यात पहिलं तू हे दूध ठेवशील. हिला मगासपासून सांगते मी की हे दूध ठेव फ्रीजमध्ये, दूध ठेव फ्रीजमध्ये. पण ह्या ठेवतील तर मॅडम शपथ. मी नाही ठेवत आहे कारण मला इकडे ड्रायफ्रूट्सला मस्त किसायचं आहे त्याच्यामुळे. सो हे ड्रायफ्रूट्सला मी प्रॉपर असं काजू बदामला मस्त त्याची पावडर बनवते आणि त्याच्यानंतर भेटते. आपण आहे ना इकडे मस्त वेगळी अशी काजू बदामची पावडर केली आहे आणि सोबतच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते अंजीर. मी ह्याला मस्त चॉप केलं आहे, हे बघा. आणि हे आहेत ना हे बदामाचे थोडेसे असे पीसेस आहेत, सो तेही आपण टाकणार आहोत. हे बघा जास्त नाही, 4-5 आहेत मुश्किलने. सो हे आपण टाकणार आहोत. तर चला मंडळी, रेसिपीला कंटिन्यू करूया. आणि ह्याच्यावरती आपण म्हणजे असं गार्निशिंग आपण करतो नाही, त्यासाठी मी काय टाकणार आहे त्याच्यामध्ये तेही तुम्हाला कळेलच. सो आता सगळ्यात पहिला ज्या डब्यामध्ये आपण ह्या आईस्क्रीमला सेट करणार आहोत त्या डब्याला पहिला स्वच्छपैकी क्लीन करते आणि नंतर भेटते. गाईज आता मी मस्त या डब्याला क्लीन वगैरे करून घेतला आहे. डिमांडमध्ये नवीनच हा डबा आणलेला आणि त्याला मस्त स्वच्छाने केलं. आणि त्याने रिअलाईज की ह्याच्यापडी स्टिकर आहे आणि मी त्याला काढायला विसरले. ओके, आणि आता मी काढायला जाते तर त्याचं पूर्ण हे असं होतं. सो आय थॉट राहू दे, ते आपण नंतर केव्हा काढू, कारण जर आता काढायला गेलं तर पूर्ण घाण दिसणार. तर त्याच्यापेक्षा असू दे. तसंही हा आतमधून नाही आहे, बाहेरून आहे स्टिकर. सो त्याच्यामुळे आपल्याला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो काहीसा असा हा डबा आहे. आपण ह्याच्यामध्ये आपल्या आईस्क्रीमला फ्रीज करणार आहोत आणि आपण 1 मोर इन्ग्रेडियंट टाकणार आहोत आईस्क्रीममध्ये, ते म्हणजे डाळिंब, पोमोग्रॅनेट. आपण ते टाकणार आहोत जस्ट फॉर गार्निशिंग. हाय, काय केलं आहेस तू? वा, हे बघा ओलं करून आले कपडा जा. ओके, सो मम्मी पोमोग्रॅनेटला मस्त म्हणजे सोलते आहे. अँड वी विल ॲड केसर टू. पण टाकणार. येस, सो तुम्हाला दाखवते तेही. आणि इकडे आहे, ओ माय गॉड, इकडे आहे आपली पिवळी. ह्याच्यामध्ये 2-2 चमचे टाकलेत मी, जाऊ दे. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये केसर टाकणार होतो. केसर मी आता हे करते आणि आता भेटते. सो गाईज आता मी इकडे दिशेला उभं केलं आहे केसर घेऊन, कारण मम्मी बोलली की केसरचा तो म्हणजे केसर डब्यातनं काढून घे, आणि म्हणजे दिशेला मी केसर पकडायला ठेवला आहे. ओके, सो इकडे आहे आपली ही प्युरी जी आपण केलेली. सो आता ही आपण टाकणार आहोत आपल्या ह्या डब्यात. सो चला. ओ माय गॉड, सगळं आतमध्ये लागतं. हे जास्त काही आपली आईस्क्रीम नाही बनणार आहे, नो वरीज. सो आता ही जी आपण पावडर जी बनवलेली, सो ती आपण टाकणार आहोत आत्ता ह्याच्या आतमध्ये. ठीक आहे, अँड वी विल गोइंग टू मिक्स दिस. ओके, कारण भरपूर अशी पावडर आहे आपल्याकडे. सो इट विल टेस्ट नाईस टू. आणि थोडेफार अंजिरी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, नंतर गार्निशिंगसाठी आपण हे करणार आहे. सो आता मस्तपैकी ह्याला मिक्स आउट करूया. सी, आणि हे फ्रीज झाल्यावर खरंच खूप टेस्टी लागेल. ओके, सो अजून थोडंसं ड्रायफ्रूट्स अंजीर आपण टाकूया गार्निशिंगसाठी. नाही, सगळं नाही, आपल्याला थोडं डेकोरेशनसाठी लागणार आहे त्याच्यामुळे. सो आपण मिक्स आउट करूया परत एकदा ह्याला. अँड देन आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये ते डाळिंब. एवढे डाळिंब नाही टाकायचे आपल्याला, जस्ट फॉर द डेकोरेशन. अँड आय होप की हे टेस्ट बेटर करेल. दिसतं चांगलं खरंच, खायला पण अमेझिंग लागेल. लागेल अमेझिंग. सो बस झाले. अँड नाव आपले जे हे अंजीर वगैरे जे आहेत ते आपण टाकणार आहोत बाजूला. सो सी,
हे बघा काही अशा प्रकारे. अँड नाव वी विल मिक्स इट अगेन थोडंसं. अँड देन थोडेसे डाळिंब, कारण इट विल टेस्ट नाईस. अँड देन द मोस्ट अमेझिंग इन्ग्रेडियंट ते म्हणजे केसर. सो तेही आपण टाकणार आहोत. गाईज आपल्या इकडे मस्त डेकोरेशन करून झालं आहे आणि वरतून अजून थोडे म्हणजे मी मिक्स केलं परत एकदा. अँड वरतून अजून थोडेसे डाळिंब आणि केसर दिसते का तुम्हाला? गुड लुकिंग आहे यार, सिरियसली गाईज. आय कॅन नॉट बिलीव्ह की एवढं सुंदर हे दिसतं. अँड आय होप की टेस्टला तेवढं छान असो. आता आपण ह्याला फ्रीज करायला ठेवून देऊया. हे ऑलमोस्ट 3, 4, 5, 6 तासामध्ये फ्रीज होईल. तुमच्या फ्रीजच्या हिशोबाने आहे. ओके, कारण का कधी कधी फ्रीज आहे ना खूप जास्त वेळ लावतो फ्रीज व्हायला आणि कधी कधी लवकर होतं. सो मस्तपैकी आपण पॅक केलं आहे आता. तर चला आता आपण ह्याला फ्रीझरमध्ये ठेवूया. चला उघडत आहे. येस. सो आपण आहोत ना हे ठेवणार आहोत वरती मस्त फ्रीज व्हायला. अँड चलो भेटूया 4-5 तासानंतर. बाय. 4-5 मिनिट अजून. म्हणजे आपण आता 2:30 होत आहेत. सो त्याच्या हिशोबाने आपण संध्याकाळपर्यंत बघूया. संध्याकाळपर्यंत. हां, लेट्स सी. सो चलो. आपल्या इकडे मस्त थंड थंड आईस्क्रीम झाली आहे रेडी. मी एकदा संध्याकाळी चेक केलेलं पण आम्हाला आईस्क्रीम खायची होती रात्री. सो नाव इट्स रेडी. 5-6-8 तास तरी होतं आईस्क्रीम. सो चला. ओ माय गुडनेस, कॅन यू सी दिस? झालं. हे पण टाइम पण फ्रीज.